बघितलं तर कसं रडतंय माझं पोर. ए नाना, असं कसं दगडासारखे वागू शकतात? असाच आहे तो रत्नाक्का, बरोबरच बोलतीये. हो तुम्ही जर नाही मोठी बाई, आता बघा तुम्ही या नानाला आहे ना मळ्यातच घेऊन जाते आणि एखाद्या झाडाला उलटा टांगून चांगली मिरचीची धुरी देते. बऱ्याच वर्षात आहे ना रत्नाचा हिसका पाहिला नाही त्याने. थांबा तुम्ही. रत्नाका प्लीज शांत व्हा ना. अगं कशी शांत हो? नाही ग, हा नाना जरा अतिच करतोय आता. रत्नाका, नाना काका आता खूप चिडलेत. आता तुम्ही त्यांना काही म्हणालात ना तर ते आणखी भडकतील. हो ना. नानी काकी अहो शांत व्हा ना. ए नाने, रडू नको का आणि भडकू दे ना त्याला. मी काही घाबरते का त्याला? नाने तू शांत बस, आत्ता जाऊन त्याला सरळ करते बघ. थांब तू. ठीक आहे, मला ही ना चिरून द्या. पाणी पी. नाही नको मला. घे. नानी काकी असं करून कसं चालेल? घ्या पाणी प्या थोडं. आणि अजिबात रडू नका तुम्ही. शांत. अहो सोडतील नाना काका त्याला. आणि नाही सोडलं तर? नाही सोडलं ना आपण बोलू त्यांच्याशी. हा नाना, नानी, दरवाजा उघडा ना. नानी, मी पुन्हा असं नाही करणार. मला इथून बाहेर काढा. आर्याताई, नमताई, कोणी आहे का? आवाज येत नाहीये. हा बघू, येतोय काय आवाज? नाही. झोपला की काय? इतक्यात कसा झोपेल? आता जरा शांत झाला असेल. पण बरं झालं, त्याला अशी शिक्षा पाहिजे. या दुनियाला ना अशी शिस्त लावायला हवी. कुणाचंच ऐकत नाही म्हणजे काय म्हणावं? एवढ्याने काय होणार आहे? मला तर असं वाटतं ना की दुनियाला बोर्डिंगला पाठवायला पाहिजे. इथे अशा मस्तीखोर मुलांना चांगली शिस्त लावतात. हा, हे माझ्या लक्षातच आलं नाही. बोर्डिंग पण योग्य आहे नाही दुमण्यासाठी? तुम्ही काय करता इथे? आम्ही ते तुमण्यासाठी आलोय आम्ही. हा, काही गरज नाही हा त्याच्यावर दया दाखवायची. नाना हो तो लहान आहे अजून. हे बघा, तुमच्या मनात त्याच्याविषयी खूप दया येईल. जीव आहे तुमचा त्याच्यावर, माहिती मला. त्याला दया दाखवू नका. आज दिवसभर खोलीत डांबूनच ठेवायचंय त्याला. त्याला बराबर वठीवर आणतो बघा मी. हो हो. आप्पा हे घे आणि खाऊन तर बघ. अरे नेहमीप्रमाणे स्वादिष्ट झालं असणार. अरे आज तर त्याच्यापेक्षा छान झालंय. हा तू पण खाऊन बघ. बर बर. काय कसं आहे? वा. नानी, नानी, नाश्ता आण लवकर. आधीच्या तुमण्यामुळे उशीर झालाय मला. आहे का कोणी बाहेर? तुमण्या गप्प बसतो का? येऊ वर. नानी, अगं नानी, अगं नाश्ता आण लवकर. एकतर या तुमण्यामुळे दिवसाची खोटी झाली. अगं आणते का लवकर आता? राहू दे, मी टाकते भाजी, तू नाश्ता घेऊन जा. असा कसा घशाखाली घास उतरू शकतो यांचा? पोरग तिकडे रडतोय, यांना काहीच कसं वाटत नाहीये. नानी काकी मी आहे ना, दुमण्याचं मी काय ते बघते. हे वाढते आणि देऊन येते त्याला. नको अदिती, त्या दिवशी ढोकळ्यावरून चिडले तसं परत चिडायचे हे. नानी काकी, नाना काकांचा ओरडा खायला सुद्धा मी तयार आहे. तुम्ही नका काळजी करू. मी दुमण्याला हे देऊन येते. तुम्ही नाना काकांना नाश्ता वाढा. नानी, अगं नाश्ता देते का लवकर? का जाऊ पशीच? नाने,
वाढलं? अहो दे, हे दे खायला त्याला. हो काय करताय रत्नाका, हे असं वागतात का? नानी तुझा नाश्ता घेऊन. हो काय काहीतरी काय. याला थालीपीठ विचारलं असतं, पण हा चिडका म्हसोबा खाणार नाही. नानी, माझ्यावर राग काढून दुमने सुधारायचं नाही. तुझ्या लहानामुळेच बिघडलाय तो जास्त. नाना, अरे नानीवर असं काय चिडतोस रे तू? अरे तिच्या जीवाची घालमेल होणं साहजिक आहे. अरे तू जर दुमण्याला कोंडून ठेवशील तर चिडचिड होणारच ना. आणि अशानं मुलं हट्टी होतात रे. बरोबर आहे, अशाने मुलांना शिस्त नाही लागत. हा, आता तुम्ही दोघं मला आदर्श पालक होण्याचे धडे देऊ नका. काय आधी तुमच्या पोरांनी काय दिवे लावले ते बघा जरा. हे किती हट्टी झाले, तिकडे लक्ष द्या. आप्पा, तू सतत मला बोलायला लावलं का? तुझ्या मनाविरुद्ध हा सिद्धू निघालाय अमेरिकेला. आणि हो बापू, हा सुहास तुझ्या मनाविरुद्ध चावी घेऊन बसलाय. त्यांचं बघा. अहो नाना काका, तुम्ही नेहमी बाळा, तू तुझ्या होणाऱ्या पोरावर वेळीच लक्ष दे बरं. नाना भाऊजी, आम्ही आमच्या मुलाकडे लक्ष देऊच, पण सध्या दुमण्याचं काय चाललंय ना ते बघा. तो शांतच राहत नाहीये. नाना अजून रडतोय. ही रत्ना पण ना. अरे अरे शांत हो. रडू नको, रडू नको, शांत हो. नाना, अरे रडू नको, मी आले ना आता. आपण रत्नाचं घर उन्हात बांधू. हा, काळजी करू नकोस. शांत हो, रडू नको. रत्नानी बंद केलं होतं ना तुला खोलीमध्ये. हा, दुम्या, हे बघ नाश्ता आणला मी तुझ्यासाठी. जा पोरी, खाली घेऊन जा त्याला. अगं सगळ्यांच्या बरोबर बसून खाईल तरी तो. हा, घेऊन जा. नानी कुठे? मला नानीकडे जायचंय. हो हो, नानी पण खालीच आहेत. हा चल ये ये. अहो उघडा ना दरवाजा. कसे वडील आहात तुम्ही? मुलाची जराही काळजी नाही का तुम्हाला? मला त्याची काळजी आहे, म्हणूनच तो सुधारण्यासाठी हे सगळं करतोय मी. अहो पण ह्यामुळे त्याला त्रास होतोय हे कळत नाहीये का तुम्हाला? अरे नाना, मुलाने चुकी केली ना तर त्याला शिक्षा नक्की द्यावी. पण दुमण्या अजून लहान आहे. या वयामध्ये मुलाचं मन समजून घेण्याची फार गरज असते. त्यांना जर का त्रास झाला ना तर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि या वयामध्ये जर का त्यांना कठोर शिक्षा दिली तर तो सुधारण्याच्या ऐवजी बिघडण्याची शक्यता असते. अरे बापरे, शिक्षा केली तरी बिघडू शकतात? हो. काय करावं बाई या दुमण्याचं? या दुमण्यावर ना एकच उपाय आहे. याला ना बोर्डिंग मध्येच टाकायला हवं. पल्लू, काय बोलतेस हे? मी माझ्या मुलाला लांब बोर्डिंग मध्ये पाठवू? नानी, अहो तिकडे बोर्डिंगला गेला ना की स्वतःची कामं स्वतः करावी लागतील. जरा शिस्तीनं राहावं लागेल, तेव्हाच सुधारेल ना तो. तू टाकशील का तुझ्या मुलाला बोर्डिंग मध्ये? माझं मूल असं बिघडणारच नाही. हो तर मोबाईल, टीव्ही, सिनेमे बघून तू तुझ्या बाळाकडे किती लक्ष देणार आहेस ना ते पण मी बघणार आहे. म्हणजे काय म्हणायचं नानी? तू काय बोलतेस हे कळतंय का पल्लू तुला? पल्लू शांत बस. तुम्ही मलाच काय शांत बसायला सांगताय? अहो नानी म्हणते टीव्ही मालिकांच्या नादात मी बाळाकडे दुर्लक्ष करेन. नानी, मला माझ्या मुलापेक्षा जास्त महत्वाचं दुसरं काहीही नसणार आहे. मलाही माझ्या मुलापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. आणि तू त्याला माझ्यापासून लांब करायचं म्हणतेस? मी फक्त त्याला बोर्डिंगला टाका असं सांगते. पल्लू, तू शांत बस आणि वरती चल बर. का? तू आज चलून आराम कर. हे बघा, माझं काहीही चुकलेलं नाहीये. पल्लू, तू आज चल. हो बाळा भाऊजी, घेऊन जा तुम्ही हिला.
नानी अगं तू तरी समजुतीनं घे ना. मोठ्या बाई काय समजून घेऊ मी? तुम्ही बघितलं ना काय म्हणाली ते. नानी अहो शांत व्हा ना. काय शांत व्हा? बरोबर बोलतीये नानी. या पल्लूला ना अशीच उत्तरं द्यायला पाहिजे. काहीतरीच असतं या पल्लूचं आणि या नानाचं पण. ए नाना आता बास झालं, चल जा उघड दरवाजा. हे बघ पल्लू, तू जर काही इथं थांबलीस ना तर उगाच भांडणं वाढतील. माझ्यामुळे मी हो, चल. सोडा मला, चल. सोडा म्हणते ना. दुमण्या भूक लागली असेल ना, चल राजा खाऊन घे थोडस काहीतरी. थांब नानी. दुमण्या तू बाहेर कसा? दुमण्या अरे काय विचारतो मी? कोणी दरवाजा उघडला? ते सॉरी नाना काका, मी उघडलं दार. अदिती तुला सांगितलं होतं ना कोणीही दरवाजा उघडायचा नाही म्हणून. नाना काका अहो खूप वेळ झाला तो रडतोय बिचारा. भूक सुद्धा लागली असेल त्याला. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये दुमण्याला इकडे तिकडे फिरायची सवय, एका जागेवर नाही राहू शकत तो. आणि इतका वेळ त्याला एकाच खोलीत डांबून ठेवलं होतं. नाना काका अहो दुमण्या या घराचा उत्साह आहे. हा तो एका जागी राहतच नाही ना, त्याला फिरायची उन्हाडक्या करायची सवयचे. आणि त्याची हीच सवय मोडण्यासाठी मी त्याला शिक्षा केली होती. आता हे घर पहिल्यासारखं नाही राहिलं. दुमण्या मनातील तिकडं मन मोकळं बागडायचं. तुला तुझी हद्द समजलीच पाहिजे. का नाना काका अहो या वाटण्यांच्या हद्दीत त्याला का अडकवून ठेवायचं? हे बघा तिथे प्रश्न फक्त वाटण्या झालाय. हा सगळ्यांना त्रास देतो इतकाच नाहीये, याला सर्वांनी लाडून ठेवलंय. आणि याच्या काही सवय मोडण्यासाठी मी याला शिक्षा केली तरी कोणी न कोणी येऊन त्याला सोडवणारच. ते काही नाही, तू याला खोली बाहेर काढलं ना, आता मी याला घराबाहेर काढतो. अहो काय बोलताय? त्याने थोडीशी मस्ती केली, अजून त्याची किती शिक्षा देणार आहात त्याला तुम्ही? नानी त्याला घराबाहेर काढतोय म्हणजे घराबाहेर उभं नाही करणार आहे. पल्लू बरोबर बोलतोय तू. त्याला आता बोर्डिंगलाच टाकतो मी. बोर्डिंग? हा बोर्डिंगलाच. तिथे गेल्यावरच तुला शिस्त लागेल, तुझं शिक्षण नीट होईल. अहो काय बोलताय तुम्ही? नाही अजिबात नाही. मी हे बिलकुल होऊ देणार नाही. तुम्ही ना आता रागात काही बोलताय आणि कुणाचंही ऐकताय. मी नीट विचार करूनच बोलतोय आणि माझा निर्णय झालाय. आताच त्याला शिस्त लागली ना तरच तो माझा ऐकेल. त्या देश सोडून जाण्याचा हट्टही करणार नाही आणि बापाला न विचारता कुठलाच निर्णय घेणार नाही. त्यामुळे माझं ठरलंय दुमण्याला बोर्डिंगला पाठवायचाच. आदिती वहिनी बाहेर जाऊन बोलूया आपण. नाना काकांनी ऐकलं तर आपल्याला ओरडा पडेल. नाना काका सॉरी सॉरी नाना काका ते दुम दुम. या बाहेर. अहो पण नाना काका आहेत ना. पिलर होता, मला वाटलं नाना काका आहेत. सॉरी. काय जाऊ बाई, घाबरवलत ना. चला आता वर. अरे दुमण्या दुमण्या काय करतोयस तू?
लपून बसतो. नाना कधी पण येऊ शकतात मला बोर्डिंगला टाकायला. मला बोर्डिंगला नाही जायचंय. हो, तू तू खाली ये आधी. उतर, ये. काय करतोय तू? ये इथे. हे बघ दुनिया, तुला कोणीही बोर्डिंगला टाकणार नाहीये. आम्ही आहोत ना, आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. खरंच? हो. पण नाना. हे बघ दुनिया, तू मस्ती करतोस, अभ्यास करत नाही म्हणून नाना काका रागात म्हणाले हे सगळं. पण आम्ही नाना काकांना समजावू, ते नाही पाठवणार तुला बोर्डिंगला. मग आत्ताच बोल ना नानांची. हो, पण आधी प्रॉमिस कर, तू आता शहाण्यासारखं वागशील, अभ्यास करशील. आता तर सुट्टी चालू आहे ना, आता कसला अभ्यास? ए, सुट्टी चालू असली ना तरी सुद्धा नेक्स्ट इयरचा अभ्यास करायचा तुला. प्रॉमिस. तुम्ही जे सांगाल ते ऐकेन, पण मला बोर्डिंगला नका पाठवू. नाही पाठवणार. हा, आणि दुमन्या, आता प्रॉमिस करतोयस तू, पण माझं लक्ष असणार आहे तुझ्यावर. तू कबूल केल्याप्रमाणे वागलास तर तुला रोज माझ्याकडून एक आईस्क्रीम. रोज आईस्क्रीम? प्रॉमिस? प्रॉमिस. कुठलं आईस्क्रीम हवंय तुला? चॉकलेट मला खूप आवडते. चॉकलेट? हे बघ चॉकलेट. आणखी कुठलं आवडतं? आणि व्हॅनिला पण. एवढ्या सगळ्या आईस्क्रीम माझ्यासाठी? हो. पण सगळ्या एकत्र खायच्या नाहीत, नाहीतर सर्दी होईल. बर, यातला कुठला फ्लेवर हवाय तुला? चॉकलेट मला खूप आवडते. अरे थँक्यू. आणि चॉकलेट माझ्यासाठी. दुमन्या, असाच हसत राहा आणि घाबरू नकोस, आणि अजिबात काही काळजी करू नकोस. अरे बोर्डिंगच्या नावाने ना उगाच घाबरवतात. तुला सांगू का, अरे खूप मजा असते तिथे. खूप नवीन नवीन मित्र होतात, त्यांच्यावर खूप मजा मस्ती करायची. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, तिथे ओरडणारं कोणच नसतं. तू जा बोर्डिंगला. दुमन्या, अरे रडतोस काय? तू जा बिंदास बोर्डिंगला. मला नाही जायचंय. तिथे तुम्ही सगळे नसणार, नानी पण नसणार. मला नाही जायचंय तिथं. दुमने शांत हो. तुला नाही ना जायचंय बोर्डिंगला? नको जाऊस, इथेच राहायचं ना तुला. पण आता जरा शांत हो. अरे तुझा सिद्धू दादा ना जरा गंमत करतोय. ए, तुला हे आईस्क्रीम नकोय का? हो, पाहिजे. चल, आपण खाली जाऊन खाऊया. चल. रडायचं नाही सारखं सारखं. गंमत? काय चुकीचं बोललो मी? दुमन्या जर बोर्डिंगला गेला तर त्याच्यासाठी चांगलंच आहे ना ते. तुझं म्हणणं पटतंय मला दादा. आता आपणच बघ ना, तुला त्यांनी मुंबईला पाठवलं म्हणून तू काहीतरी वेगळं स्वप्न पाहिलंस, आणि तू आता अमेरिकेलाही जाणार आहेस. तसंच आपण दुमन्याला पण एखाद्या चांगल्या बोर्डिंगमध्ये शिकायला पाठवलं तर तो सुद्धा काहीतरी वेगळा विचार करेल. कदाचित तुझ्यासारखा तोही परदेशात जाईल, पण मी राहील कायम गुळपोळीतच. सुहास, अरे तू खूप हुशार आहेस. म्हणजे तुला अजून चांगले रिसर्च जर करायचे असतील ना तर तुला गुळपोळीच्या बाहेर पडावंच लागेल. तुला काय वाटतं, बापूंना हे आवडेल? मला वाटतंय तू बापू आकाशी एकदा बोलून बघ. अरे म्हणजे बघ ना, मी अमेरिकेला जातोय, याला सुद्धा विरोध होता ना आप्पांचा आणि मोठेबाईचा, पण त्यांनी परवानगी दिली. एकदा बोलून तर बघ. बापू आधीच रागवलेत माझ्यावर, पण आता आई आली की तिच्याशीच बोलावं लागेल.